हॉटेलमध्ये कबाब तर आपण खातो, पण असे कबाब आपण घरी सुद्धा करू शकतो. हे माहिती आहे का? म्हणूनच आज मी एकदम रेस्टॉरंट स्टाईल मटण सीख कबाबची रेसिपी शेअर करत आहे. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त ज्युसी असे हे मसाल्यांनी भरलेले कबाब रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची मस्त अशी रेसिपी सुरू करूया. ही सीख कबाबची रेसिपी इतकी सोपी आहे. फक्त काही बेसिक मसाले आणि मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं हे मटण कीमा आणि तयार होईल आपला अतिशय सॉफ्ट अँड स्मोकी सीख कबाब ॲट होम. त्यासाठी अर्धा किलो मी मटण कीमा घेतलेला आहे. हा मटण कीमा मी करूनच आणलेला आहे, म्हणजे जिथे आपल्याला मटण मिळतं ना त्यांच्याकडून करून आणायचा. त्यांना अतिशय बारीक कीमा तयार करून मागायचा. जर त्यांनी बारीक करून नाही दिला तर मग आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. तर आता इथे काही मी साहित्य काढून घेतलेलं आहे, ज्यामध्ये कोथिंबीर, कांदा, चीज आहे, त्यानंतर थोडेसे मसाले आहे. तर या मसाल्यांमध्ये थोडे खडे मसाले पण मी घेतलेले आहे. तर आता आपण हे सगळं करायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण याच्यासाठी छानसा असा मसाला तयार करू. या मसाल्यामुळेच या किम्याची टेस्ट खूप छान लागते. आणि नॉनव्हेज म्हटलं ना की थोडंसं स्पायसी करावं, नाही तर मग ते गिळगिळीत लागतं. तर इथे जे मी प्रमाण सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. त्यासाठी मी 2 टेबलस्पून इतके धणे घेतले, 1 टेबलस्पून जिरे, थोडेसे काळे मिरे घेतले आहे, 10-12 काळे मिरे घ्यायचे आणि मसाला वेलची घेतलेली आहे. इथे मी मसाला वेलची 2 घेतली, पण जेव्हा झाल्यानंतर मी टेस्ट केलं ना, तर मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल की एकच मसाला वेलची घ्या, बस होते. त्यानंतर याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर फक्त आपण 1 ते 2 मिनिटं याला भाजून घेऊ, म्हणजे हे मसाले थोडे गरम झाले पाहिजे आणि मिक्सरमध्ये जेव्हा आपण याला बारीक करू ना, तर छान याची पावडर तयार झाली पाहिजे. तर हे बघा छान भाजून झालेलं आहे. मी 1-2 मिनिटं भाजून घेतला, त्याला थंड करू आणि याची पावडर तयार करून घेऊ. तर हे बघा अशी ओबड-धोबड याची पावडर तयार झालेली आहे. परत आपण आता याला बारीक करणार आहोत. तर मिक्सरमध्ये जेव्हा आपण मटण बारीक करतो यासोबत हे परत थोडंसं बारीक होऊ शकतं, किंवा तुम्ही हे जे पावडर आहे ती तयार करून बाजूला काढून घेऊ शकता. थोडीशी अशी जाडसर ठेवा, म्हणजे चव छान लागते. त्यानंतर आता हे जे मटण कीमा आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे 3 ते 4 वेळा आणि यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. असं थोडंसं निथळत ठेवा, म्हणजे सगळं पाणी यातलं निघतं. आणि यामध्ये अजिबात पाणी नको, नाहीतर मग आपले कबाब बांधण्यासाठी म्हणजे इझी जाणार नाही किंवा ते बांधले जाणार नाही. आता हा मी मिक्सरमधून छान बारीक करून घेतला आहे. जितकं शक्य असेल तितकं बारीक करून घ्या. इथे मी बारीक केलं ना, अजून थोडंसं बारीक करायला पाहिजे होतं असं मला वाटलं. तर छान अगदी पेस्ट बारीक होते ना तशी बारीक करा. तर 2 बॅचेसमध्ये मी हा मटण कीमा छान बारीक करून घेतला. आता यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले, ते घातले. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. यासोबतच थोडासा पुदिन्याची पानं, थोडे पुदिन्याचे पानं पण बारीक चिरून घ्या, ते पण घाला. मी इथे कोथिंबीर सोबतच बारीक केलेले आहे, त्याच्यामुळे इथे दिसत नाहीये. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू. इथे 2 टेबलस्पून तिखट घालायचं आहे. 1.5 टेबलस्पून मी आलं लसूण पेस्ट घेतली, ती घालू. हळद इथे थोडीच घातली, पाव चमचा मी इथे हळद घातली. आणि आता यामध्ये बाइंडिंग काहीच घालायचं नाहीये, पण आपल्याला यामध्ये ना चीज घालायचं आहे. तर प्रोसेस चीज असते, त्याचे 2 क्यूब्स मी असे किसून घेतले, ते यामध्ये घातले. याने या मटण किमाला बाइंडिंग पण छान येईल आणि स्मूथ असं टेक्स्चर येईल जेव्हा आपण हे कबाब खाऊ तेव्हा. किंवा बरेच जण बटाटा सुद्धा घालतात, पण मी बटाटा वगैरे नाही घातलाय. किंवा एखादा उकळलेला बटाटा पण तुम्ही यामध्ये घालू शकता. तर इथे मी चीज घातलेला आहे. आता यामध्ये 3 ते 4 मिरच्या बारीक चिरून घेतल्या, त्या घातल्या. थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे, तर अर्धा लिंबाचा रस मी पिळून घेतला. आणि आता हे छान मिक्स करू आणि याला कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त 2 तास मॅरिनेट करत ठेवून देऊ. मॅरिनेट करणं आवश्यक आहे. जर मॅरिनेट नाही केलं तर मग हे जे कबाब आहे ना, ते असे ज्युसी होणार नाही. त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची स्टेप आहे, नक्की लक्षात ठेवा. चला, तर आता आपण 1 तासानंतर, इथे मला 1 तास झालेला आहे आणि 1 तासानंतर याचे आपण कबाब तयार करायला घेऊ. तर असे स्क्यूअर आहे माझ्याकडे लाकडी, तर त्याला या पद्धतीने लावून घ्यायचं.
हे बघा जसं मी इथे दाखवत आहे ना, अगदी त्या पद्धतीने लावायचं. चिटकतं थोडा वेळ असं वाटतं, पण मग नंतर ते छान चिटकतं. आणि यामध्ये आपण चीज घातलं आहे किंवा हे छान सगळं मिक्स केल्यानंतर हे थोडंसं घट्ट होतं आणि हे छान व्यवस्थित चिपकतं. तर हे बघा मी या पद्धतीने करून घेतलं आणि आता आपण तळून घेऊ. तळण्यासाठी मी तव्यावरती तेल घेतलेलं आहे. थोडंसं तेल घालून या तव्यावरती आपल्याला हे शॅलो फ्राय करायचं आहे. तुम्ही तंदूरमध्ये पण करू शकता, ओव्हनमध्ये पण करू शकता. मी थोडेसे तव्यावर केले आणि थोडेसे ओव्हनमध्ये पण केलेले आहे. तव्यावर करताना 15 ते 20 मिनिटं कमी गॅसवर छान याला करायचं. सुरुवातीला थोडा गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर याला छान ग्रिल मार्क आले की त्यानंतर कमी गॅसवरती याला चांगलं शिजू द्यायचं. आणि सगळ्यात शेवटी छान असा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी गॅसवरती पण याला थोडंसं भाजून घेतलं. फक्त अशी काडी उचलली आणि थोडंसं भाजून घेतलं आहे. तुम्ही नंतर टेक्स्चर बघाल त्याचं असं स्मोकी किंवा असं भाजलेल्यासारखं असे मार्क्स ग्रिल मार्क्स आलेले आहे. तर तसे करून घ्यायचं आणि मस्त आपले हे कबाब तयार आहे. जर तुम्ही ओव्हनमध्ये करत असाल तर 170 डिग्री सेंटीग्रेडवरती 15 ते 20 मिनिटं याला ग्रिल करून घ्या. आणि ग्रिल केल्यानंतरही थोडासा असा छान स्मोकी फ्लेवर यावा म्हणून गॅसवरती अजून थोडंसं भाजून घ्यायचं, म्हणजे छान टेस्ट येते आणि टेक्स्चर येतो. तर आपले हे मस्त असे मटन सीख कबाब तयार झालेले आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. इथे महत्त्वाच्या टिप फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जे कबाब आहे किंवा कबाब करण्याच्या आधी जेव्हा आपण मॅरिनेट करतो तर मॅरिनेट करणं आवश्यक आहे. आणि जे चिकन आहे मटण आहे, मटण किमा पण छान बारीक असावा. बारीक जर राहिला तर सीख कबाब चांगले होतात, ज्युसी होतात. जर कडक राहिला किंवा थोडा जाड राहिला तर मग ते शिजायला जास्त वेळ लागू शकतो आणि ते थोडेसे कडकही राहू शकतात, कच्चे राहू शकतात. तर इथे ही महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. सोबत मस्त मी इथे टोमॅटो केचप ठेवला आहे. तुम्ही हिरव्या चटणीसोबत पण हे सर्व करू शकता. वरून कांदा आणि लिंबू घालायचं, लिंबू पिळायचा आणि हे सीख कबाब एन्जॉय करायचे. तर हे मटण सीख कबाबची अगदी साधी सोपी घरी मस्त केलेली रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्याच्या म्हणजे शनिवारच्या लाईव्हमध्ये संध्याकाळी 4 किंवा 5 वाजता. मी तसं पोस्ट अपलोड करेल, पोस्ट टाकेल. आणि नेहमीच्या व्हिडिओसाठी सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.